दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा परिसरात सायंकाळी 8 वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याभोवती रिझर्व्ह बँकेचा भव्य देखावा सादर करण्यात आला होता. या मिरवणुकीसाठी नगरसेविका सविता रवींद्र काळे यांनी पुढाकार घेतला होता. प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके, मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, नगरसेवक नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, समाधान देवरे, नगरसेविका सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली बंधुरे, कामगार नेते डॉक्टर DL कराड, भिवानंद काळे, रामहरी संभेराव, निलेश जोशी, रवी काळे, अरुण काळे, रवींद्र देवरे, पद्मराज काळे, सागर जारे, रवी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणुकीत आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेत होते. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विविध सामाजिक संदेश देणारे फलक आणि देखावेही मिरवणुकीत सादर करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महापौर हिमगौरी आडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जय भीम, नमस्कार सगळ्यांना. आज भीम महोत्सव समिती सातपूर येथे आपल्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रथाचं खरं श्रीफळ फोडण्याचा आज मला मान इथे देण्यात येतोय. खूप आनंदाचा क्षण आहे. आपण पाहता आहे की आमचे सगळे सहकारी सभागृहातले इथे उपस्थित आहे. भीम महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, काळे परिवार, इथे आमचे रंजन भाऊ आहेत, सीमाताई देखील इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर सलीमामा इथे उपस्थित आहेत, अनेक मान्यवर, परवेश भाऊ आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं हा एक आगळा वेगळा एक उत्सव साजरा होतोय. आपण पाहताय की समाज एकत्रित येतोय आणि नक्कीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घालून दिलेले काही नियम नाही म्हणता येणार, नियम तर त्यांनी दिलेच कारण भारताचं संविधान त्यांनी दिलेलं आहे, पण जीवनशैली कशी जगावी यावरती 3 मूळ त्यांनी सांगितलेले होते. त्याचं जे सांगायचं आहे ते म्हणजे विद्या, विनय आणि शील. आणि मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे तिन्ही खूप मूळ मंत्राचा उपयोग आपल्या सगळ्यांना करता येण्यासारखा आहे. आपल्या भारतरत्नांनी हे घालून दिलेली जे पायंडे आहेत त्याचं पुन्हा स्मरण करून आपण पुढचा कार्यक्रम, पुढचं जगणं, पुढची पिढी घडूयात. आणि तसंच आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात असे विविध ठिकाणी हे चांगले उत्सव साजरे होत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. पुनश्च एकदा भीम जयंतीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. तसेच सामाजिक कार्यकर्ते रवीनाना काळे आणि भिवानंद काळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनानिमित्ताने आपण या सातूरमध्ये काही अतिशय 5 वर्षापासून असा चांगला मोठा माणूस आमचे रवीनाना असतील, त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व फायदा पाडलेला आहे की आपण मोठा उत्सव समिती मागच्या टायमाला आपण 2-3 कार्यक्रम उत्सव घेतले आणि त्याच धर्तीवरती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक बोली या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली एप्रिलला. तर त्या औचित्य साधून आपण 14 एप्रिलचं लोकांपर्यंत बाबासाहेबांचं काम पोहोचवण्यासाठी हा अतिशय सुंदर देखावा या सर्व कोर कमिटीने आणि अध्यक्ष आमचे अविनाश, आपण यावर्षी नवीन पोरांना दिले, अविनाश बाबा काळे आहेत, त्यांच्यासोबत आमचे कार्याध्यक्ष आनंद काळे आहेत, दुसरे आमचे उपाध्यक्ष भडांगे आहेत, अजय काळे आहेत, त्यांचं मार्गदर्शन बंधू रवीनाना काळे करतात आणि पंच कमिटी यांना चांगलं मार्गदर्शन केलं आहे. प्रथम तुम्हाला सांगतो, आजच्या आपला आनंद दुग्नी करण्यासाठी नाशिक महानगरीचे महापौर, प्रत्येक महापौर नाशिकला काही
आणि तुम्ही आमच्या 4 नगरसेवकांचा मान ठेवून पहिले म्हणजे काय महापौर उपमहापौर होता, उपमहापौर आले, पण महापौर आज या आमच्या सातारच्या अतिशय गौरवाचं दिन आणि मानाचं स्थान झालेलं आहे. आपल्या हाताने या श्रीफळ वाढवून या रथाची सुरुवात जयंतीची सुरुवात करणार आहोत. हा आपण स्वारबाबा नगर मार्गे पुन्हा इथे येतो, इथून आपण निगडगल्ली बाळा निघायच्या ऑफिस आपण बंडवणे गल्लीत जातो, तिथून मारुती मंदिर आणि पुन्हा कमानीतून इथे विसर्जन. अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. या सर्व मान्यवरांनी आणि मान्यवर आमच्याकडे अभिषेक जाधव सारखे लोक आहेत, रंजन भाऊ सारखे लोक आहेत, मंडळगाव सारखे लोक आहेत, संजयराव असे अनेक आमचे दाते आहेत, ते सर्व मदत करतात आणि त्या हिशोबाने नगरसेवकांची जास्त आम्हाला मदत असते. आज वाढवायला महानगरीच्या प्रथम नागरिक सन्मान्य आमच्या महापौर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत सातपूर प्रभागातील विभागातील सर्व नगरसेवक, सर्व सामाजिक कार्यकर्ते काही या वर्षीच्या जयंतीचा आनंद सातपूर शहरामध्ये या प्रभाग क्रमांक 11 नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या सर्व गावकऱ्यांनी निवडून दिले. आलात हे सर्व नागरिक या ठिकाणी अंतरांना असतील, संभराव असतील आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होऊन आम्ही या ठिकाणी भीमोत्सव साजरा करत असतो. या निमित्ताने आज तुम्ही आला, खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतो आणि ताई आणि रंजन भाऊ आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या वतीने श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात कराल अशी मी सर्वांना विनंती करतो. तर या मिरवणुकीत महिला, युवक, आबालवृद्ध तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तर या मिरवणुकीमध्ये काळे फाउंडेशनचे सभासद देखील सहभागी झाले होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.